बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मित्रांनो, प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना की कोणीतरी येईल आणि जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मूर्ख व्यक्तींच्या आयुष्यात नेहमीच समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात, उत्तम असतात. मित्रांनो, नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहेत, दुःख आहे, बाकी कुणाच्याच वाट्याला हे नाही, माझ्याच वाट्याला नेहमी संकट दुःख का? हाच विचार तुम्ही मनामध्ये करता. अरे मित्रा, थोडं घराबाहेर निघून त्या लोकांकडे बघ की ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. ते लोक रस्त्यावर झोपतात की त्यांच्याकडे पांघरायला सुद्धा काही नाही. ते लोक थंडीत कुडकुडत आहेत. अरे मित्रा, त्या लोकांचा विचार कर. ज्यांच्याकडे हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, ते शरीराने पूर्ण विकलांग आहेत. भगवंताने तुला सर्व काही दिलंय तरी सुद्धा तू विचार करतोस की माझ्याच आयुष्यामध्ये दुःख का आहे. जीवनात सर्वांना बॉडी चांगली पाहिजे, पण जिम जाण्याची इच्छा नाही, कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट तर घ्यावेच लागतील ना. आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत. तुमच्या प्रॉब्लेम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यात कुठल्याही प्रकारचे कष्ट करायचे नाही, शरीराला त्रास द्यायचा नाही, पण आयुष्यात मोठं व्हायचं आहे. पण हे कसं काय शक्य आहे? अरे मित्रा, स्टीव्ह जॉब्स सुद्धा कारणे देऊ शकला असता, कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला दुसऱ्याकडे पुन्हा एकदा देऊन टाकलं होतं. पण त्याने कुठलंही कारण दिलं नाही आणि त्याच्या जीवनातून तो पुढे जात राहिला. सर्व अपयशाने एक कारण देत बसला असता, पण नाही, त्याने या दुनियेतील सर्वात मोठी ॲपल कंपनी उभा केली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला बाहेर काढूनही टाकलं. पण तो थांबला नाही, त्यापेक्षाही नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी एक नवीन कंपनी उभा केली. खरं तर तोही कारणे देऊ शकला असता. कॅन्सरसारख्या आजाराने तो ग्रस्त असूनही पुढे जात राहिला. तोही म्हणला असता की यार, मी कॅन्सर रोगाने ग्रस्त आहे आणि मी काहीच करू शकत नाही. पण तो न थांबता नेहमी प्रगतीच्या दिशेने पुढे जातच राहिला आणि ॲपल सारख्या कंपनीला या दुनियेत सर्वात मोठी कंपनी असं एक प्रचंड मोठं श्रेष्ठ बनवून दिलं. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात, पण जो व्यक्ती संकटांना पराभूत करतो, संकटांशी सामना करतो आणि पुन्हा एकदा आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनापासून आनंदाने तयारी करतो, अशा व्यक्तींच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही. नाहीतर काही लोक असं कार्य करण्याऐवजी नुसतं कारणं देत बसतात. मग अशा लोकांच्या आयुष्यात नेहमीच संकट येतात. म्हणून मामा म्हणतात, मूर्ख व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी संकट असतात. अरे बाळा, मग आता तू स्वतःला विचार कर की तुला संकटांना, दुःखांच्या समोर जायचंय की हार मानून बसायचंय की कारणे द्यायचंय? आयुष्यामध्ये हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही, त्यांना कुणीही इज्जत देत नाही. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा 1000 लोकांच्या रेसमध्ये धावा आणि या रेसमध्ये तुम्ही हारलात तर तुम्हाला तुमची अवकात तरी समजेल. तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही. सुरुवातीला तुम्ही घाबरून जाता की हे माझ्यानं शक्य होणार नाही, इतकी मोठी जबाबदारी माझ्याच्याने तोलणार नाही. मग तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात, पण जो जिंकतो, संकटांशी लढतो, पुन्हा एकदा जोशाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे नेहमी कारणच देत राहतात. मग मित्रा, तू स्वतःला विचार की तुला संकटाशी लढून, सामना करून पुन्हा एकदा जोशाने तयारी करायची आहे
की हार मानून शांत बसायचं आहे, की आयुष्यात काहीच नाही करायचं आहे, हे आता तू ठरव. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं.